हाय गाईज, आज बनवतो आपण कापण्या. ते कसं बनवतात ते बघूया आणि त्यासाठी काय काय लागते ते बघूया. त्यासाठी आपण इथे काय घेतले, 2 वाट्या, ह्या 2 वाट्या पीठ घेतले. आपण त्यात बेसन घेऊया. एक फुल चमचे घेतले. हे गूळ आहे, अर्धा वाटी थोडं जास्त आहे. इथे पाणी आपण एक भांडं घेतले, त्यात आपण गूळ टाकलेले, त्यात टाकते आता आपण 1 वाटी पाणी घेतले. इथे आपण गॅस पेटवले, त्या आता गूळ वितळायला ठेवलेलं आहे. इथे बघू शकता. हे बघा, इथे मस्त आहे की आता गूळ वितळायला ठेवून दिले, जेणेकरून ते पाणी आणि गूळ एकत्र होईल. आता आपण ह्याला वितळून घेऊया आधी आणि मग त्याला थंड करून घेणार आहोत आणि मग पुढची प्रोसेस करूया. इथे आता आपण पुढची प्रोसेस करतोय. ते इथे आपण वेलची पावडर, बडीशोप चे थोडीशी हे करून घेतले, बारीक करून. 2 चमचे तेल घेतले गरम करून. आता आपण एकत्र करून घेऊया. तेल टाकले कसं होतं, पिठाची गुटली होतं ना, असं फोडून घ्यायची आणि पिठाला पण सगळं तेल लागलं पाहिजे. आपलं पाणी, इथे गुळाचं पाणी घेतलेलं आहे आपण, ते आपण थंड करून गाळून घेतलेलं आहे. थोडं थोडं टाकून किती लागेल तसं घ्यायचं. इथे आपण मळून घेतोय. असं मळत मळत आपल्याला त्याचा एक डो बनवून घ्यायचा आहे. इथे आपला डो तयार झालेला आहे, बघू शकता तुम्ही. आता आपण ह्याला साईडला ठेवून हे बघा, इथे आपण एक गोळी घेतली आणि तिला आता आपण लाटून घेतोय. अशीच तिला आपण गोल गोल लाटून घेऊया. जास्त पातळ करायची नाही आपल्याला. इथे तर आपलं लाटून झालेलं. आता आपण वरून लावते खसखस. आणि खसखस चिपकायला पाहिजे ना त्याला, म्हणून थोडंसं वरून लाटतोय. आता आपण
दुसऱ्या साईडला पण खसखस लावते. आपण आता हिला कट करून घेणार आहोत. अशा प्रकारे आपल्याला कट मारायचे आहेत. इथे तिरके तिरके आता कट मारून घेतोय आपण. आता आपण त्याला बाजूचे काढून घेऊया. आता आपण ह्यांना फ्राय करून घेणार ना. तसे सुट्या करूया थोडं. असे आपण सुटे करून घेतलेले आहेत. आता आपण त्याला फ्राय करूया. इथे आपण तेल तापत ठेवलेलं त्यात टाकूया. मस्त एक टाकलेत आपण, बघू शकता तुम्ही. आणि मस्त एक फुगून पण ते वरती येतात. मस्त असा वास येतोय. गुळाची आहेत ना, वास येतो गुळाच्या पदार्थाला चांगला वास. काढून घेऊ. आता आपण इथे ह्यांना काढून घेऊया. मस्त कलर आलेला आहे, बघू शकता. वास पण मस्त सुटलेला आहे, खमंग असा. आता आपण ह्यांना काढून घेऊया. इथे आपण काढून घेतोय.
आणि अशा प्रकारे आता आपण सर्व बनवून घेणार आहोत. झालेले आहेत, आपण काढून घेऊया. इथे आता आपल्या कापण्या रेडी झालेल्या आहेत, बघू शकता तुम्ही. हे बघा, आषाढ महिन्यातला आपला गोड पदार्थ इथे रेडी झालेला आहे, बघू शकता तुम्ही. ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तसंच तुम्ही पण नक्की ट्राय करा, तुम्हाला पण नक्की आवडतील. थँक्यू.